संविधान विरोधी पक्षांनी धोरण वापरलं म्हणून पडलेलो आहेत आणि हेच असणारं वास्तव आहे। इथल्या बीडच्या मुस्लिमांनी, दलितांनी, आदिवासींनी आमच्या भूमिकेमुळं या ठिकाणी संविधान वाचवण्याच्या बाजूने इंडिया आघाडीला मतदान केलं। लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा कायम राखण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत, मात्र दोन धर्मातील, दोन जातीतील, दोन व्यक्तीतील हे जे काही द्वेष आहे तो कायम समोर येताना पाहायला मिळतोय। पण हे होत असताना सामाजिक सलोखा राखावा असं आव्हान ऑल इंडिया दलित पॅंथर करते। मला सांगा की खरं तुम्ही या जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या दरम्यान पण प्रचाराला आला होता, त्यावेळीसुद्धा हे वातावरण असंच होतं। असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जातीय तेढ हा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो? हो, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जातीय तेढ आहे, कारण संभ्रम आहे। पराभव भाजपमुळे झाला आहे, परंतु जातीच्या माथ्यावरती खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आणि म्हणूनच आम्ही सांगितलं की स्मृती इराणी, अयोध्या असेल, नवनीत राणा असेल, असे मोठे नेते पडलेत, तिथं काय मराठा समाज किंवा एका जातीचा रोल नव्हता। मी जातीचं नाव घेतो थेट, परंतु इथं जे एक वातावरण बनवलं जातं आहे जातीचं, ते चुकीचं आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांना संभ्रमित ठेवणं हे नेत्याचं योग्य नाही आहे। त्यांनी असणारं इथं धोरण सांगितलं पाहिजे की आपण संविधान विरोधी पक्षांनी धोरण वापरलं म्हणून पडलेलो आहेत आणि हेच असणारं वास्तव आहे। इथल्या बीडच्या मुस्लिमांनी, दलितांनी, आदिवासींनी आमच्या भूमिकेमुळं या ठिकाणी संविधान वाचवण्याच्या बाजूने इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यातूनच हा विजय झाला आहे। पण आपण हे सांगताना दोन गोष्टींमध्ये फरक करताय। एकडे सांगताय की भारतीय जनता पार्टीला संविधान वाचवणाऱ्या मंडळींनी विरोध केला म्हणून हा निकाल समोर आला, दुसरीकडे सांगताय की पंकजा मुंडे या जर कदाचित भाजपकडून उमेदवार नसत्या तर कदाचित वेगळा निकाल लागला असता। आपल्याला काय म्हणायचं? नाही, खरं आहे ना, त्यांचं भाजपवरचा राग हा त्यांच्यावरती निघालेला व्यक्तिगत। त्यांनी अनेक वेळा छुप्या पद्धतीने पण संकेत दिले होते की पक्ष सोडा पण मला मतदान करा, परंतु राग पक्षावरती होता, हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे। आणि आम्ही काय बीडमध्ये येतो, दौरे करतो किंवा अनेक प्रकरणाला वाचा फोडतो, त्यावेळेस आमच्या लक्षात ग्राउंड रिपोर्ट येतो आहे। ग्राउंडला ही चर्चा ओपन होती की पंकजाताईंना आम्ही भाजपमुळं साथ देऊ शकत नाही, हे दलित, मुस्लिम, आदिवासींचं एक या ठिकाणी ठरलेलं धोरण होतं। ही ग्राउंडची माहिती आमच्याकडे आहे। पण हे होत असताना आता ऑल इंडिया पॅंथर ही राज्यातील जे काही अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघावर दावा करते, असे किती मतदारसंघ आहेत आणि त्यावर आपण काय मागणी करताय महाविकास आघाडीवर? नाही, आणखी आम्ही याच्याबद्दल जागेचा आकडा ठरवलेला नाही। त्यांनी 1 देऊ, 2 देऊ, आम्ही त्याच्यामध्ये ॲग्री होणार आहेत। पण आमच्यासुद्धा संघटनेची जी काही कोर मीटिंग होईल, कमिटीची मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्ही ठरवणार आहेत की आम्ही काय मागायचं। पण आजच्या तारखेला केज अंबाजोगाई, माळशिरस, उदगीर, मेहकर या ठिकाणी आम्ही कोणती तरी एक जागा महाविकास आघाडी करून लढणार आहोत आणि त्यासाठीची आमची या ठिकाणी दावा असणार आहे। ते मी आज पत्रकार परिषदेतून प्राथमिक जाहीर केलं। येणाऱ्या काळात जे राज्यव्यापी अधिवेशन होईल त्याच्यात आमची भूमिका स्पष्टपणे पुढे येईल। माझा शेवटचा प्रश्न आहे की आपण कायम सांगताय की बीडमध्ये काही जातीयवादी शक्ती प्रयत्न करत आहेत की हा जो काही वाद निर्माण झाला आहे तो असाच पेटता राहिला पाहिजे, आपला रोख नेमकं कुणाकडे आहे? मणिपूरला जे काही विघटनवादी शक्तींनी तिथं फूट पाडली आणि देशामध्ये विघटन करून सत्ता हस्तगत करायची हे जे ज्याचं धोरण आहे, ते धोरण RSSचं आहे। आणि मला यात सुद्धा कुठंतरी RSSचा किंवा त्या संबंधित विघटनवादी संघटनांचा रोल दिसतो आहे। बहुजनांमध्ये उभी फूट पाडायची आणि त्या ठिकाणी आपलं धोरण राबवायचं, हे धोरण RSSचं राहिलेलं आहे। म्हणून मी आव्हान केलं आहे की महाराष्ट्राचा आणि बीडचा मणिपूर होऊ देऊ नका। मणिपूर हे कुणालाही परवडणारं नाही, कारण याच्यामध्ये महिलांवरती अटॅक झालेले आपण बघितलेले आहेत। हे थांबलं पाहिजे। बीडचा जर ऊसतोड मजुरांचा या ठिकाणचा व्यवसाय बघितला तर 18 पगड जातीचे ऊसतोड मजूर आहेत। एकामेकांशी आर्थिक देवाणघेवाण आहे। गावगाड्यामध्ये आर्थिक स्रोत हा एकामेकांशी आहे। निवडणुका होतील, जातील, सत्ता येईल, जाईल, लोकप्रतिनिधी येतील, जातील, परंतु गावगाड्यातलं हे आर्थिक स्रोत बंद पाडण्याचं काम जर झालं तर त्या ठिकाणी बीडमध्ये मोठी अस्पृश्यता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्याकडे अनेक कॉल येत आहेत आणि त्या दिशेने बहिष्काराची स्थितीसुद्धा या ठिकाणी अदृश्यपणे सुरू झाल्याची गंभीर परिस्थिती आहे। म्हणून हे कोण करू शकतं तर RSS शिवाय कुणीही करू शकत नाही। RSS हे चिडलेलं आहे, कारण त्यांच्या विरोधात या ठिकाणी मतदान झालेलं आहे। 2025
हे त्यांचं हिंदू राष्ट्र निर्मितीचं टार्गेट होतं, संविधान बदलण्याचं टार्गेट होतं आणि ते इथल्या बहुजनांनी हाणून पाडलं आहे. आणि म्हणूनच असणारं महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं धोरण तेच करू शकतात. या ठिकाणी काहीतरी मोठी घटना घडणार आहे, त्यासाठीच असणारं गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असा आमचा या माध्यमातून आरोप आहे. दंगलीच्या तोंडावरती तुम्ही राजीनामा देताय. पवईला जयभीमनगरला 600 झोपडपट्ट्या पाडल्या, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, आया बहिणींना मारहाण झाली, त्यावेळेस तुम्ही राजीनामा देताय. तर हे कुठंतरी सुनियोजित कट कारस्थान आहे आणि त्यातूनच असणारं बीडचं वातावरण बिघडवलं जातं आहे. समाजाला आणि समूहाला मी आव्हान करतोय की या विघटनवादी संघटनांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि बऱ्याचदा फॅक्टर विचारला जातो, बीडचा फॅक्टर. तर बीडचा फॅक्टर हा निवडणूक झाल्यानंतर शेकडो फोन दीपक केदारला आलेत की तुमच्यामुळे बजरंग सोनवणे निवडून आलेत, तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने इथं वातावरण झालं. तर या ठिकाणचा जो फॅक्टर आहे तो दलित, आदिवासी, मुस्लिम आणि गरीब मराठा यांच्या संविधान वाचवण्याचा फॅक्टर आणि त्याचाच असणारा बजरंग सोनवणेचा विजय, हेच आमचं या ठिकाणचं आव्हान आहे. अर्थात हे होते दीपक केदार जे सांगतायत की बीडमध्ये एक शक्ती आहे ज्या विघटनवादी प्रकार घडण्याच्या भूमिकेमध्ये आपल्या रोल बजावत आहे. मात्र हे होत असताना त्यांनी अगदी गृहमंत्र्यावरती देखील आरोप केलेत. सगळ्यात महत्त्वाचं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 4 ते 5 जे अनुसूचित जाती जमातीसाठी मतदारसंघ राखीव आहेत त्याच्यावरती दावा दीपक केदार करतायत. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.